सर्वोच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय आरक्षणाचे लाभ खुल्या प्रवर्गास पात्र नाहीत, आर्थिक किंवा जातीय आरक्षण घेणारे खुल्या प्रवर्गात अपात्र। मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का? सरकारनं आदेश काढून सुद्धा प्रतिसाद नाही, मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येईनातच। पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठाकरे कुंकू पाठवणार। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, भारताच्या पाक सोबतच क्रिकेट खेळण्याचा ठाकरेंकडून निषेध। नागरिक नसताना सोनिया गांधी मतदार कशा बनल्या? न्यायालयात सोनिया गांधींच्या मतदार बनण्यावर आक्षेप। सोनिया 1980 साली बनल्या मतदार झाल्यावर 1993 मध्ये सोनिया बनल्या नागरिक। हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला आव्हान, हैदराबाद गॅझेटियर विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका। मराठा कुणबी एक नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। सरकारकडून न्यायालयाच्या विरोधात प्रमाणपत्र वाटप। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावर, तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानची जागा निश्चित। सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, गुडघाभर पाण्यामध्ये अडकले सोलापूरकर। सोलापुरामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना। नाना पटोले यांना न्यायालयाचा दणका, पटोलेंची महिला IPS विरोधातली याचिका फेटाळली। फोन टॅपिंगवरून आरोप करत पटोलेंकडून झाली होती याचिका दाखल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळलं भारतातील दुसरं सर्वात मोठं फुलपाखरू। सह्याद्री बर्ड विंग म्हणजेच ट्राइड्स मेनोस असं या फुलपाखराचं शास्त्रीय नाव। हक्काचा निधी हवाच, ओबीसींची महायुतीकडे मागणी। शासन देशाचा दुरुपयोग नको, भुजबळ झाले आक्रमक। पंतप्रधानांकडून सरसंघचालकांना वाढदिवशी शुभेच्छा। मोदींकडून भागवतांचा कार्याचं कौतुक, तर भागवतांनी कठीण प्रसंगामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेतृत्व केली स्तुती। हिरवे झेंडे फडकवणाऱ्यांना हिंदू राष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही, पॅलेस्टाईन पाकिस्तान प्रेमींना हाकलून दिलं जाईल। नाव न घेता नितेश राणेंची ठाकरेंवर टीका। नेपाळमध्ये उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू, तर नेपाळमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास हळूहळू सुरुवात। पुण्यातला भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा सुरू झाल्यानं महत्त्वाचा निर्णय। माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळ पंतप्रधान होण्याची शक्यता। झेन झाकीनकडून सुशीला कार्कींच्या नावाला पाठिंबा। नेपाळनंतर फ्रान्समध्येही पाठिंबा। नेपाळनंतर फ्रान्समध्ये सुद्धा सरकारच्या विरोधात निदर्शनं, 1 लाख लोक उतरले रस्त्यावर। अनेक ठिकाणी जाळपोळ, 80,000 पेक्षाही जास्त पोलीस तैनात, तर 200 दंगलखोरांना अटक। मध्य रेल्वेवर विना तिकीट प्रवाशांवर कारवाई, तब्बल 17 लाख प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल। अंबाबाई मंदिरातील दानपेटीतील मोजणी सुरू, तर 1.5 महिन्यात जमले दानपेटीमध्ये 1.5 कोटींच्या वरचं दान।